हे वाक्य ऐकून किती बायका आतून मरतात माहितीये? अवनीने या वाक्यालाच उत्तर लिहिलं, जे इतिहासात पहिल्यांदा एका नवऱ्याचं आयुष्य बदलणार होतं. रात्रीचे 11 वाजलेले. घरभर शांतता. छोट्या गार्गीचा श्वास हलकेच ये-जा करत होता. त्या शांततेत अवनीच्या हातून पेन निसटतं आणि ती पुन्हा पत्र लिहायला बसते. ती पत्राच्या पहिल्या ओळीत लिहिते, माननीय नवरा, आणि एवढं लिहिताच तिचे डोळे पाणावतात. तिला नवऱ्याची प्रत्येक प्रतिक्रिया माहीत असते. पत्र काहीही लिहित बसते. कोणाकडे वेळ आहे हे वाचायला? पण तरीही अवनी लिहतच राहते. कारण काही शब्द न बोलल्याने मनावर खपली राहते. गार्गीचा जन्म, त्या दिवशी झालेला आनंद, नवऱ्याच्या डोळ्यात चमक अवनीला अजूनही दिसते. गार्गी मोठी होत जाते. बाबा तिच्याबरोबर खेळतात, गोष्टी सांगतात आणि अवनीला सतत जाणवत राहते, मुलगी म्हणजे बापाचा जीव. पण मग तिलाही आठवतं, माझ्या बाबांचा नाही का जीव माझ्यावर? कंदील, लाईट्स, साफसफाई, नवऱ्याने आपल्या आई वडिलांसाठी केलेली धावपळ, अवनीने केलेला फराळ, रांगोळी, घरात सर्वत्र आनंद. पण अवनीच्या मनात एक रिकामं कोपरा. माझ्या आई बाबांसाठी कोण करणार? तिच्या सासऱ्यांसाठी केलेल्या सर्व गोष्टींच्या तुलना तिच्या मनात येतात. सासरीच्या करंज्यांचा सुगंध घरी येतो तेव्हा अवनी फक्त शांतपणे स्मित करते. एखाद्या 2 दिवसांच्या सुट्टीत नवरा आनंदाने म्हणतो, चल घराकडे जाऊयात. हो, घर त्याचं. पण अवनीचं घर, तिचे आई वडील, त्यांच्या वाटेकडे कोणी पाहणारा नाही. गार्गी चुकून मोत्याची माळ तोडते. अवनी रडते. नवऱ्याला हसू येतं. तो म्हणतो, इतकं काय रडायचं एका माळेसाठी? पण अवनीच्या मनात बाबांचे चित्र तरळते. त्या माळेवर तिच्या बाबांचा हात, त्यांची आठवण, त्यांचं प्रेम. सासरी 2 दिवस फोन नाही केला म्हणून नवऱ्याकडे लगेच तक्रार. पण अवनीने आईला 10 दिवस फोन केला नाही तरी कुणाला फरकच पडत नाही. नवऱ्याच्या सासरी गेले की अवनीला स्वतःचा ग्लास स्वतःच घ्यावा लागतो. पण नवऱ्याला सासरी मिळतो आयता ग्लास. अवनीच्या मनातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक न बोललेला प्रश्न, प्रत्येक गेलेलं वाक्य, हे सगळं ती पत्रात लिहिते. हे जाब नाहीत, फक्त सांगणं आहे. कारण ही रुखरुख राहू नये. गार्गी मोठी होते, लग्न होतं आणि अवनीची भीती खऱ्या आयुष्यात उतरते. नवऱ्याला आता कळायला लागतं, मुलगी दुसऱ्या घरची होते याचा अर्थ तिचं दुःखही दुसऱ्या घरात जातं. अवनीचं पत्र जसं आहे तसंच गार्गी तिच्या नवऱ्याला पत्र लिहिते. नवऱ्याला गार्गीच्या डोळ्यात अवनी दिसू लागते. त्याला आठवतात अवनीचे शब्द, तिचे न बोललेले क्षण, तिची धडपड. हळूहळू तो बदलतो. अवनीचे आई वडील त्याच्या प्राधान्यक्रमात येऊ लागतात. तो जाणतो, मुलगी जन्मते तेव्हा बाप होतो, पण ती सासरी जाते तेव्हा बापाचा जीव समजतो. अवनी पत्राच्या शेवटी लिहिते, तेव्हा तू हेच म्हणशील का? तशी पद्धतच असते. नवरा पत्र वाचून शांत बसतो. गालावरून एक अश्रू टपकतो.
तो अवनीचा हात हातात घेतो आणि पहिल्यांदाच म्हणतो, माफ कर आणि धन्यवाद हे सांगितल्याबद्दल. कथा इथे संपत नाही. इथून त्यांच्या नात्याचा नवा अध्याय सुरू होतो. अवनीच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं, पण ते दुःखाचं नव्हतं. पहिल्यांदा, इतक्या वर्षात पहिल्यांदा तिचा नवरा खरंच ऐकत होता. अवनीच्या हातातलं पत्र तो परत फोल्ड करतो आणि जपून ठेवतो. जणू काही खूप किमती वस्तू असावी तसं. त्या रात्री दोघं जास्त बोलत नाहीत, फक्त शांतता. पण ती शांतता ताणलेली नाही. ती शांतता समजुतीची होती. नवरा पहाटेच उठून उठवू लागतो, अवनी, तयार हो. आपण कुठे चाललो आहोत? अवनी आश्चर्याने विचारते, कुठे? तो फक्त हसतो. तुझ्याकडे, तुझ्या आई बाबांकडे. अवनीला विश्वासच बसत नाही. इतक्या वर्षात तिने हा शब्द, तुझं घर, कधी ऐकलंच नव्हतं. ती पटकन सावरते, गाडगीला तयार करते. गाडीत बसताना तिचा नवरा तिला सांगतो, हे तुला आनंद द्यायचं म्हणून नाही करत. हे मी माझ्या चुका समजून करत आहेत. अवनीचे डोळे भरून येतात. आईबाबांच्या घरी पोहोचल्यावर अवनीची आई दार उघडते. तिला एक क्षण काहीच समजत नाही. अचानक मुलगी, जावई आणि नात पाहून ती थबकते. नवराही पहिल्यांदाच योग्य प्रकारे नम्रपणे मनापासून वाकून नमस्कार करतो. आईच्या डोळ्यात पाणी येतं. गप्पा, अशा चहा. घरात जणू कित्येक वर्षांनी प्रकाश परततो. त्या दिवशी पहिल्यांदा अवनीची आई म्हणते, जावई बापू, हे खाऊन जा. तुम्हाला आवडतं ना? आणि अवनीला जाणवतं, हाच तो इक्वल रिस्पेक्ट, हाच तो समतोल, ज्याची तिला इतकी वर्ष वाट पाहत होती. गाडी मंद आवाजात चालली आहे. गाडगी मागे झोपलेली. अवनीचा नवरा तिच्याकडे पाहतो. अवनी, मी बदलायला उशीर केला, पण बदलणार नाही असा नवरा नाही. तुझ्या आईबाबांना आता कुठलाच वेगळा कोपरा नाही. अवनी शांतपणे हसते. तिच्या गालावरून एक अश्रू शांतपणे ओघळतो. पण हा आनंदाचा असतो. तो तिचा हात हातात घेतो. तुला पत्र लिहावं लागलं, हे माझं अपयश होतं. पण आजपासून तुला काहीही न बोलताही ऐकण्यासाठी मी असेल. आणि अशा रीतीने त्या रात्री त्यांच्या नात्यात पहिल्यांदाच एक नवा श्वास निर्माण होतो. समजूत, संवाद आणि समत्वाचा. अन्वीच्या मनातली रुखरुख विरायला लागते. आणि अवनी म्हणते, हे पत्र मी लिहिलं, पण उत्तर तू जगून दाखवलंस. नवरा हलकेच म्हणतो, हे आपल्या दोघांचं नव्याने सुरू झालेलं जीवन आहे, अन्वी. धन्यवाद.